हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर या बेडमधून काल असा मोठा साप गेला आहे, कारण इथे रातराणीचं पण आहे आणि सोनचाफ्याचं पण आहे. त्यामुळे एवढी मी घाबरले. ते काही केला नाही, पण इथे आले मी झाडापासून तो सळसळ करत गेला. आणि मग मी आत आले, चहा वगैरे झाला, नाश्ता पोहे केले होते. म्हटलं बेडसुद्धा आवरून लगेच घेऊया. वरची सुद्धा कपडे आणली होती, ती सुद्धा ठेवून इथंच पडल्यात ह्याच्या खाली, मशीनच्या खाली. आता मुलं घडे मारून ठेवते, कधी कधी तशीच टाकतात खाली आणि तसंच झोपतात. म्हटलं पहिल्यांदा ह्या कोपऱ्यातलं जरा रिकामं करावं, कारण मला मशीनवर थोडंसं काम आहे. म्हणजे माझ्या 1-2 पॅन्टा थोडंसं अल्टर करायच्या आहेत, त्याच्यासाठी मी काढणार आहे. म्हटलं पहिल्यांदा हा पसाराच खाली काढून घेऊया आणि सगळं क्लीन करूया. आणि मशीनमध्ये मला थोडंफार तेलसुद्धा घालायचं आहे आणि मशीनच्या खालीसुद्धा थोडीफार धूळ राहिली होती, म्हणून म्हटलं क्लीन सगळंच करून घेऊया. या डीप क्लीनसुद्धा होऊन जाईल. मशीनसुद्धा पुसावं लागतं. बरेच दिवस नंतर काढल्यानंतर ही झट लागतेच कामाला, म्हणजे डोकं लागते कामाला. आणि कसं रोज आपण शिवत असलो तर काहीच वाटत नाही, पण कधी कधी काढणार म्हटलं हे करायलाच लागणार. इकडे मला आता गरम मसाला तोच मी भाजून वगैरे सकाळीच घेतला होता. धुणं फरशी वगैरे होईपर्यंत म्हटलं गार होईल. आता तो मिक्सरला लावलाय बघा, एवढा झालेला आहे. मागच्या 15 दिवसातला लगेचच संपला, कारण सारखं ग्रेव्हीचे पदार्थ होतच राहतात. आजसुद्धा तेच आहे बघा. फ्लावरसुद्धा मी आज करणार आहे. आता फ्लावर तर आवडत नाही, आता मुलं मीच खाईन. आणि डाळीची आमटी आता ते खातील. आता काय करणार, तर एक फ्लावरच होता आणि जरासंच ठेवलाय, कारण जरा दोघांच्या पुरतं जेवढं होईल तेवढंच. आणि इकडे लागलीच भाताला सुद्धा लावले, चपात्या झालेल्या आहेत माझ्या, आणि भाजी आणि भात तेवढा, आमटी सुद्धा झालेली आहे. आणि घाई गडबडीनं स्वयंपाकात चालू होता. दूध राहिलं होतं रात्रीचं तापवायचं, तेच तापवायला लगेचच ठेवूया म्हटलं, जेणेकरून लागलीच सगळेच गॅस चालू होतील आणि सगळा स्वयंपाक माझा पटकन आवरेल ह्याच्यासाठी. तर इकडे माझं सगळं जेवण बघा दुपारचं आजचं छान असं झालेलं आहे. त्यात आंबे पण कापलेले आहेत. मला कोल्हापूरला जायचं होतं काही कामासाठी, त्यासाठी सकाळची गडबड चालू होती. आता करेक्ट 5:30 वाजलेले आहेत. आत्ताच कोल्हापुरातून आले. येताना बसनेच आले आणि जाताना पण बसनेच गेले होते, मगाशी दाखवलं त्या पद्धतीने. तर कोल्हापुरात 2 ठिकाणी काम होतं. एक CBS स्टँडला होतं आणि एक लक्ष्मीपुरीमध्ये होतं. येताना चालत आले व्हीनस कॉर्नरपर्यंत, आणि तिथे असं यायला लागलेलं तेवढ्यात बस गेली माझी. मग एक अर्धा-पाऊण तासानंतर परत आमच्या गावी यायला बस मिळाली आणि त्या बसने आले. येताना मला वाटलं तर उभा राहूनच यायला लागते, प्रत्येक वेळेला उभा राहूनच यायला लागते. आणि लकीली ह्या वेळेला जर जागा बसायला मिळाली, कारण एक मुलगी उतरणार होती CBS स्टँडला, ती उतरल्या मला तिथं बसायला मिळालं, त्यामुळे बसूनच आले. आणि गावात उतरल्यानंतर मुलगा मला न्यायला आला आणि मग आत्ता घरी पोचले. करेक्ट 5:30 वाजल्यात. थोडीशी रेस्ट घेणार, मग बाकीची कामाला सुरुवात. मी घरी आले. मिस्टरांनी काय आणू असं फोन केला होता. गार होतं, कारण उन्हात भरपूर वेळ थांबले होते व्हीनस कॉर्नरला. त्यासाठी आता हे बदाम शेक घेऊन आलेत. एकच नंबर होता, टेस्टला 1 नंबर होता आणि छान होता किमतीच्या मानाने आमच्या इथं. आणि 2 बघा मोठ्या मेथीच्या पेंड्या आणलेल्या आहेत. एक तर कंटाळा आला होता थांबून स्टॉपला. आता बसून म्हटलं तर निवडता येईल असते म्हटलं. आणि ग्रेव्हीच्या भाज्या सारख्याच व्हायला लागल्यात. पालेभाजीच घेऊन या, यासाठीच त्यांनी पालेभाजी घेऊन आले होते. सांगितल्याशिवाय काय केलंस ते ज्यूस नाही. ह्यात कसं काय केलंस? हाताने केलंयस? छान केलंयस की रे. काय केलंस त्यात? ते काय घातलंस? साखर घातलीस? साखर नव्हती रे, वाटायला नव्हतं. झालं की बरोबर. हे तुला जास्त वेळ असू दे. कसं केलं? आईस्क्रीम चांगलं केलं की हाय की तुला ठेवलाय.
मँगो ज्यूस सारखं लागाले रे. अरे चिन्या, अरे पाणी टाकून बसल्या. ज्यूस सारखं लागाले मस्त केलाय बघ. सोबतच भेळ सुद्धा घेऊन आले होते छोट्या मुलासाठी. त्याने काय घेऊन या म्हटल्यावर भेळच आणा सांगितलं आणि मी तर काही पण गार घेऊन या असं सांगितलं होतं आणि दोघे पण खाऊन आली होती. आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आणि सकाळची माझी अशी पहिल्यांदा धुणं धुतलेलं आहे कारण सकाळी नाश्त्याला मी हे बनवलं होतं, गोड शेवया बनवल्या होत्या, चहा वगैरे झालेला आहे आणि लोटून फरशी पुसून धुणं झालेलं आहे. आता ही आहे 11:30ची टायमिंग. वर कडक कसं ऊन लागत होता तर वर पायाला भाजायला लागले. म्हटलं काहीतरी चप्पल वगैरेवर चांगलं ठेवूया असं म्हणायला लागले कारण भर पाय भाजायला लागल्यात. काळजी थोडीशी पायाची घ्यायलाच पाहिजे, नंतर वाकलून वाकलून म्हणजे पायाचं जरासं टाचा सुद्धा फुटलेले आहेत. आणि मिस्टर आणि मुलगा काल येतानाच त्यांनी पावभाजी खाऊन आले होते दोघंजण आणि ते दोघेजण खाल्ले. त्यांनी मग आम्हाला फोन केला की तुम्हाला काय घेऊन येऊ, तर छोट्या मुलाने भेळ आणि मला तर काय गारच सांगितलं होतं. त्यामुळे ते घेऊन आले. रात्री मेथीची भाजी केली होती, भात आमटी चपाती. आता आज आहे उपवास मिस्टरांचा, त्यामुळे सकाळीच मी शाबू भिजत घातला होता. म्हणलं आयत्या वेळेला आता फोडणी टाकूया. शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी आत्ताच केलेलं आहे. आले की पटकन आता फोडणी मारून त्यांना देणार आणि आम्हाला कालचा भरपूर शिळा भात फोडणी टाकून खाणार आहे. चपाती आहे, भाजी पण झालेली आहे. हे आंबे आणले होते, आता ही तिसरी पेटी आहे. एक डझनाच्या 3 पेट्या आणल्या होत्या. दिसायला तर खूप सुंदर आहे आणि 2 पेट्या एकदम एक नंबर छान लागल्या. बघा हा देवगड आहे आणि मागवल्या होत्या मिस्टरांचे मित्र आणि एक 15 ते 20 पेट्या आणत्या. त्यातल्या कॉलेजवर थोड्या दिल्याने 3 आम्ही घरी आणल्या होत्या आणि दोघांच्याकडनं घेतलं तर बघा आतून कसे झालेले आहेत. एकाच पेटीमधले आंबे थोडेसे किडल्यासारखे असे दिसायला लागल्यात आणि 2-3 आंबे आम्ही तसेच आता काढून खाताना बघितलं तर असं खराब निघालेत. आता आपण तर त्या व्यक्तीला परत देऊ शकत नाही किंवा परत घ्या पैसे घ्या असं काय नसतं ह्या मालामध्ये, त्यामुळे कुणाला काही बोलून नका म्हटलं. मिस्टरांना परत देतो वगैरे असं लागलं होतं, फोटो काढून पाठवा असं ती व्यक्ती म्हणत होती. खराब लागले म्हटल्यानंतर आता कशाला कुणाला बोला आणि परत काय पैसे देणार नाही, दोघंच भांडणंच होणार. ह्याच्यापेक्षा काय केलेलंच बरं हाय, त्यात समाधान मानायचं. आणि मी काय केलं, दुपारच्या वेळेमध्ये सगळेच आंबे कापून त्याचा आता पल्पच करणार आहे. जेवढं चांगलं निघते तेवढं काढणार आणि त्याचा पल्प बनवते किंवा मग आमरस वगैरे पण मला करता येईल, काही पण रेसिपी करता येईल म्हटलं आणि सगळे कापते आणि रस काढून ठेवते. मग मिस्टरांना सांगितलं, मग ते म्हणाले बरं तसं कर. त्यामुळे ते भांडणाचा विषयच नको होता मला, म्हणून मी असं केलं आणि 2 तर पेटीतले 1 नंबर लागले, हीच एक पेटी खराब लागली.